मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठे काका म्हणतात की आपल्या घरात काय चाललंय ना मला हे कळतच नाहीये. एका मागून एक सगळे आपले प्लॅन फ्लॉप होत चाललेत. ती पल्लवी रोज एक नवीन नाटक करते. मोठी आई म्हणते की हो ना, ही पल्लवी आधी आपल्या विरुद्ध पुरावे गोळा करत होती, पण तिला ते जमेना म्हणून ती आता शांतनू आणि आदितीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेय. मोठे काका म्हणतात की अगं पण ते घर तिचं आहे का आपलं आहे? तू का नाही अडवलंस तिला? तेव्हा मोठी आई म्हणते की मी अडवलं नाही असं वाटतंय का तुम्हाला? पण ती सगळे समोर असल्याचा असा काय फायदा घेईल असं वाटलंच नव्हतं हो मला. मग तिला आठवत असतं की तो व्हिडिओ बघताना शांतनू रडत होता. मोठी आई म्हणते की अहो, आजचा पल्लवीचा रागरंग बघताना जर पल्लवीचं जर त्याला खरं वाटायला लागलं तर मग आपलं काही खरं नाही. मग आपलं कसं होणार? तेव्हा मोठे काका मोठ्या आईला खाली बसवतात आणि म्हणतात की तू शांत हो. ही आई म्हणते की हे वैभव, ही आपली सत्ता जाणार का आपल्या हातातून? म्हणजे मग शांतनू तर माझं काहीच ऐकणार नाही आणि सगळं पल्लवीचंच ऐकायला लागेल का? नाही नाही, असं होऊन नाही चालणार. मोठे काका वकील साहेबांना फोन लावतात. तेव्हा मोठी आई म्हणते की का फोन लावताय? तेव्हा मोठे काका म्हणतात की आपले ग्रह सध्या फिरलेत सुपर्णा. तुझी भीती आता खरी ठरते की काय असं मला वाटायला लागलंय. पल्लवी पेटून उठली आहे, म्हणजे आदिती आणि शांतनूला एकत्र आणल्याशिवाय ती काय गप्प बसणार नाही. शत्रू दारापाशी आला असेल ना, तर त्याला रोखण्यासाठी आपल्याला वेळीच हालचाल ही करावीच लागणार आहे. मोठी आई म्हणते की तुम्ही वकिलांना फोन करा, पण मी शत्रूचा बंदोबस्त तर करणारच. मोठे काका म्हणतात की तुला जे काही करायचंय ते सबुरीने कर हा. अशा परिस्थितीत आपली साधी आणि छोटीशी चूकसुद्धा आपल्याला महागात पडणार आहे. शांतनूच्या मनातून जर आपण उतरलो ना तर सगळंच संपलं. मोठी आई म्हणते की नाही नाही, मी असं इतक्या सहजासहजी हे संपू देणार नाही. मगाशी थोडी घाबरली होते, पण मी खचलेली नाहीये. हो, ज्या शांतनूला इतकी वर्ष मी माझ्या पोलादी मुठीमध्ये बंद केलं होतं, ती पकड अशी सहजासहजी सुटू देणार नाही. मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 800 लाईक्स, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. इकडे आदिती मॅम शांतनू आणि त्यांचा फोटो बघत असतात आणि फोटो उराशी कवटाळून खूप रडत असतात. एवढ्यातच तिथे प्रभाकर सर येतात. प्रभाकर सर म्हणतात की रड, तुला वाटेल तितकं रड, मी आज तुला नाही अडवणार. इतकी वर्ष मनात जे साचलंय ते बोलून मोकळी हो. तुझं मन मोकळं कर, मी ऐकायला तयार आहे. तेव्हा आदिती मॅम आणखी मोठ्याने रडू लागतात. म्हणतात की प्रभाकर, आत्ता मला काय वाटतंय ना मी तुला नाही सांगू शकत. शांतनू आणि मी एवढ्या वर्षांनंतर आम्ही असे समोरासमोर असताना सगळे प्रसंग जिवंत झाले होते. सगळे क्षण मी परत नव्याने अनुभवले रे. हे सगळे फोटो व्हिडिओ हा माझा खजिना आहे. मोल ठेवाय माझा तो. माहिती आहे, मी एकटी असताना अंधारात जाऊन रडायचे आणि हे सगळे फोटो आणि व्हिडिओ बघायचे. आज माझ्या त्या अश्रूंना खऱ्या अर्थाने मोल आलं प्रभाकर. प्रभाकर सर म्हणतात की खरं आहे आदिती तुझं. तुमच्या दोघांतलं प्रेम, तुमच्या दोघांतला जिव्हाळा आज सगळ्यांनी अनुभवलाय. सगळ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले होते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात, माझ्या शांतनूने ते अनुभवलं आणि त्याला ते जाणवलं, हे मला खूप महत्त्वाचं आहे. त्या दोघांनी त्याच्या मनात इतकं विष कोरून ठेवलंय ना की माझ्यावरचं प्रेम तो विसरलाय की काय असंच वाटायचं मला. शांतनू हे नाव माझ्याशी कायमचं जोडलं गेलंय. त्याच्यावर माझं प्रेम तेव्हाही होतं आणि आत्ताही तितकंच आहे. पण ते प्रेम किती आहे त्याला कळावं असं वाटायचं रे. आज माझी ती इच्छा पूर्ण झाली, खरंच पूर्ण झाली प्रभाकर. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की ते समाधान तुझ्या चेहऱ्यावर मला जाणवते. आदिती मॅम म्हणतात की आता फक्त शांतनूला माझी बाजू पटवून द्यायची आहे. मला समजून सांगायचं आहे की तुझी आई सगळ्या लढाईवर लढत होती तेव्हा. आई असण्यासोबतच मुलगी म्हणून, सून म्हणून ती तिची कर्तव्य निभावत होती. ती निष्ठूर कधीच नव्हती रे बाळा, आणि तुला सोडून तर ती कधीच गेली नव्हती. तसं फक्त भासवलं गेलं, मुद्दाम दाखवलं गेलं. मी कधीच तुला सोडून गेली नव्हते रे. प्रभाकर सर म्हणतात की नको रडूस. आदिती मॅम म्हणतात की शांतनूला जाणवलं असेल का रे माझं प्रेम, माझी माया त्याला कळली असेल का रे? तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे समजलं असेल का रे त्याला? माझी बाजू समजून घेईल ना तो? प्रभाकर सर म्हणतात की त्याला सगळं समजेल, तो घेईल तुझी बाजू समजून. तू बघितलंस, आज मला जाणवलं की त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. त्याच्या मनातली चलबिचल सांगत होती की तो फक्त तुझाच मुलगा आहे. आदिती, त्याला तुझं मन कळलंय.
पण कसं आहे ना आदिती, एका रात्रीत तर काही चमत्कार घडणार नाही. आपल्याला थोडी वाट बघावी लागेल आणि तशी ही पल्लवी योग्य वाटचाल करतेच आहे. आणि पल्लवी आज नक्कीच चमत्कार घडून आणेल असा माझा विश्वास आहे. प्रभाकर सर म्हणतात की सगळं तुझ्या मनासारखं होईल. आम्ही सर्व आहोत तुझ्यासोबत. शांतनू सकाळी बसण्यासाठी सोफ्यावर बसतो तर त्याच्या मागे एक टेडी बिअर ठेवलेलं आणि त्यावर लिहिलेलं असतं की स्माईल प्लीज. पल्लवी हे सगळं दाराच्या मागून बघत असते आणि मग नंतर शांतनू त्याकडं दुर्लक्ष करतो आणि कपाटातून कपडे काढण्यासाठी जातो. कपाटावरती देखील चिकटवलेलं असतं की स्माईल प्लीज. तो ते बघतो आणि परत दरवाजा लावून घेतो. गाडीची चावी घेण्यासाठी तो जातो तेव्हा डेस्कवर देखील स्माईल प्लीज असं लिहिलेलं असतं. नंतर तो त्याच्याकडेही दुर्लक्ष करतो, पण जेव्हा आरशामध्ये बघायला जातो तिथे जेव्हा स्माईल प्लीज चिकटवलेलं असतं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. हसतो तेव्हा पल्लवी म्हणते, तुमच्या चेहऱ्यावरच्या एका स्माईलसाठी मी काहीही करू शकते शांतनू. तुमचा चेहरा कायम हसरा असावा अशीच माझी इच्छा आहे. आणि मग पल्लवी तिथून निघून जाते. शांतनू टेडी बिअर हातात घेतो. त्याला आदितीचा व्हिडिओ आठवत असतो. शांतनू म्हणतो की तुझ्या आदिती मॅमची बाजू सांगण्यासाठी तू खूप धडपड केलीस पल्लवी. ती बाजू योग्य असेलही कदाचित, पण तिच्यामुळेच माझ्या हातातून माझं बालपण निसटलं. हेही तितकंच खरं आहे. जेव्हा मला माझ्या आईची जास्त गरज होती तेव्हा ती मला सोडून गेली. कसं विसरू मी हे कधीही विसरू शकत नाही. इकडे मोठे काका म्हणत असतात की काहीही गडबड झाली नाही पाहिजे हा सुपर्णा. तू जसं ठरवलंय तसंच झालं पाहिजे. मोठी आई म्हणते की आता गळ्याशी आल्यावर अस्त्र काढायलाच हवं ना. तुम्ही काळजी करू नका, फक्त मी सांगते ना तेवढंच करा. बघाच सगळं कसं आपल्या मनासारखं होतं ते. मोठे काका म्हणतात की सुपर्णा तुझी कमाल दाखवून देच आज सगळ्यांना. मोठे काका तिथून निघून जातात. मोठी आई दरवाजा उघडायला जाते तितक्यात पल्लवी तिथे उभी असते. पल्लवी म्हणते की खोटे आई काय झालं, दचकलात वाटतं. मी लावलेल्या दिवाळीच्या फटाक्यांनी च्या खोटारडेपणाला चांगलेच हादरे बसलेले दिसताय. अजूनही चटके जाणवत असतील नाही, चेहराच सांगतोय तुमचा. मोठी आई म्हणते की तुझ्या अशा फुसक्या फटाक्यांनी घाबरून जाण्यासाठी इतकी कमकुवत नाहीये मी. इतकी वर्ष शांतनूच्या मनावर फक्त माझंच राज्य होतं आणि यापुढंही माझंच राज्य राहीन. पल्लवी म्हणते की हे सगळं तुम्ही मला सांगताय की स्वतःलाच. मोठी आई म्हणते की तुलाच सांगते. का आता नीट ऐकू येत नाहीये का तुला? पल्लवी म्हणते की नाही, मला छान ऐकू येतंय आणि दिसतंय सुद्धा. पण काय ना, तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसताय आणि तुम्ही बोलताय तर वेगळंच, म्हणून विचारलं. तेव्हा मोठी आई म्हणते की माझ्या मनात काय चाललंय हे इतके वर्ष शांतनूला कळलं नाही. तू तर काल परवा आलेली मुलगी, तुला काय कळणार आहे? पल्लवी म्हणते की इतके वर्ष तुम्ही हेच म्हणत आला, पण यावेळी मी सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. मला कमकुवत समजण्याची चूक पुन्हा करू नका. मोठी आई म्हणते की आणि आपले हात आभाळाला टेकलेत असं समजण्याची तूही चूक करू नकोस पल्लवी. कितीही आटापिटा कर, पण शेवटी मी सांगेल तेवढंच शांतनूला खरं वाटतं. माझ्या शांतनूला. पल्लवी म्हणते की भल्या भल्यांना असा गर्व होतो, पण त्यांचा माज एकदा तरी उतरतोच. आणि तुम्हालाही असं लवकरात लवकर जमिनीवर आणणार आहे मी. घरावरच्या आणि शांतनूच्या मनातल्या तुमच्या सत्तेवरचा शेवट जवळ आलाय. मी खोटेपणाने लढा. मी माझ्या खरेपणाची ताकद वापरून मला तुमची जागा दाखवून देईन. म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. तेव्हा मोठी आई मनात म्हणते की तुझा खरेपणा ठेव तुझ्याकडंच. माझ्या खोटेपणाची ताकद आजच तुला कळेल. तर वाट बघ. इकडे शांतनू रूममध्ये बसलेला असताना मोठे काका पळत पळत शांतनूजवळ येतात. अरे तू इथेच आहेस, मला काय करावं ते कळेनासच झालंय. शांतनू म्हणतो की मोठे काका काय झालं, तुम्ही असे धावत का आलात? तेव्हा मोठे काका म्हणतात की काय सांगू तुला, तुझी मोठी आई तिने रात्रीपासून खाणं पिणं सोडलंय रे. तिच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही. रात्रभर देवासमोर बसलेली होती, एक क्षणही झोपली नाही ती. शांतनू म्हणतो की का असं का करतीये ती? तेव्हा मोठे काका म्हणतात बोलण्याच्या अवस्थेतच नाहीये आणि मला विचारण्याचं तर धाडसच नाही झालं बाबा. तर तूच तिच्याशी बोलू शकतो, तू काहीतरी कर बाबा. शांतनू लगेच मोठ्या आईच्या रूमकडे जायला निघतो. तेव्हा मोठे काका म्हणतात की वा सुपर्णा, आणि मग तेही तिथून निघून जातात. इकडे हॉलमध्ये मोठी आई डोक्याला हात लावून बसलेली असते. भावरी म्हणते की मोठ्या जाऊबाई सगळे आलेत, चला ना काहीतरी थोडं खाऊन घ्या. तुमचा चेहरा कसा ओढल्यासारखा दिसतोय, मगाशी तोलही गेला तुमचा चालताना.
काहीतरी खाऊन घ्या. शांतनू तिथे येतो आणि सोफ्याचा धक्का लागून त्याच्या पायाला लागतं. तेव्हा मोठी आई उठते आणि म्हणते की काय झालं शांतनू, कसं लागलं तुला? तेव्हा शांतनू म्हणतो की जास्त नाही लागलंय मोठी आई. तेव्हा मोठी आई म्हणते की असं कसं जास्त नाही लागलंय? जरा जरी लागलं ना शांतनू तर माझ्या काळजाला ठेच लागते. जी आई सख्खी आई नसले ना तरी आई पण काही जात नाही रे. तू तळमळतो रे तुझ्यासाठी. मोठे काका म्हणाले की तू रात्री काही खाल्लं नाही, फक्त देवासमोर बसलेली होती. काय झालं तुला? तेव्हा मोठी आई म्हणते की नाही काही नाही, तू सुखात आहेस ना, मग झालं तर तुझ्या आनंदात माझा आनंद. शांतनू म्हणतो की असं का म्हणतेस मोठी आई? तेव्हा मोठी आई म्हणते की काय म्हणू मग मी? काहीही सांगायला गेले तरी ते तुझ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून माझा जीव तुटतो रे. माझ्या सख्ख्या मुलापेक्षा जास्त जीव लावला तुझ्यावर, तो तर मला सोडूनच गेला. पण तूही आता माझा नाही राहिलास. तेव्हा शांतनू म्हणतो की असं काहीच झालं नाहीये मोठी आई. तेव्हा मोठी आई म्हणते की तू आता मला मोठी आई म्हणू नकोस, मी तुझी आईच नाही, मोठी आई नाही राहिले. शांतनू म्हणतो की असं नको म्हणूस, तू काय झाले मला सांगशील का? मोठी आई म्हणते की रक्ताचं नातं महत्वाचं आहे ना. तुझ्या मोठ्या आईपेक्षा तुझी खरी आई किती प्रेमळ आहे हे तर तू काल बघितलंचस. मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तुला मायेची ऊब दिली, आदराची सावली तुझ्या भोवती धरली, पण रक्ताच्या नात्यापुढे तू सगळं विसरलास. शेवटी जन्म देणारी आई श्रेष्ठ ठरली आणि सांभाळणारी आई शून्य झाली. शांतनू म्हणतो की प्लीज मोठी आई असं बोलू नकोस. मोठी आई रडत नाटकं करत म्हणते की तू मला काल खात्री पटवून दिलीस, आता आई म्हणून माझ्याकडे यायची तुला काही गरजच नाहीये. मग मोठे काका मोठ्या आईच्या जवळ येतात आणि म्हणतात की तू का त्रास करून घेतेयस स्वतःला? मोठी आई म्हणते की असं कसं त्रास करून घेऊ नको, त्रास तर होणारच ना हो. तुम्ही इथे नव्हता, शांतनूला जे दाखवलं त्याने ते बघितलं. तुझ्या आईने तुझे कसे लाड केले हे तुला त्या व्हिडिओमध्ये दिसलं. अहो पण लहान मुलांचे तर सगळेच लाड करतात ना, आणि वेळ आल्यावर हीच तुझी आई तुला कशी सोडून गेली, का सोडून गेली हे नाही दाखवलं त्यांनी. दाखवणार, कारण हे त्यांच्या सोयीचं नाही आहे ना. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅम म्हणतात की शांतनूवरचं माझं प्रेम खोटं होतं हेच तुम्ही सांगत आलाय वहिनी त्याला, आणि कायम मी कशी चुकीची होती हेच सांगितलंय तुम्ही त्याला. पल्लवी म्हणते की आताही तुम्ही तेच करताय मोठी आई. आदिती मॅम प्रभाकर सरांना म्हणत असतात की वहिनींची रोज नवीन नाटकं चालली रे, त्याला आता मला ते सहन नाही होते. मी आता त्यांना सांगणार आहे की माझं घर, प्रॉपर्टी, सत्ता सगळं घेऊन टाका आणि माझा मुलगा मला परत द्या. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते गीता निकम, राणी बेलोटे, मंदारवी बोधारे, कृष्णावेणी दासार, भास्कर दहाले, अशोक डुंबरे, लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, सोनाली पराड, श्रद्धा पवार, सुचित्रा सातपुते, रुचिता हलकर, प्रियांका ठाकूर, वंदना तांबडे, आदित्य पवार, संगीता लुटे, नारायण गायके, सिकंदर कापडी, गीता दोशी, श्रीधर मोरे, रवींद्र वायकोळे, गीता आर, पूजा कदम, ज्ञानेश्वर आचारी, प्रिया सोनावणे, सुषमा भगत, अर्षदा खोट, मुकुंद कुलकर्णी, शुभांगी अमृतकर, सोनाली दुधेडिया, चंद्रशेखर भातवाडेकर, प्रमोद पंडित, भाग्यश्री तांबे, नीलम गीते, दिलीप मुमुलकर. मित्रांनो, अजूनही आपल्या खूप मित्रांनी छान कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच साथ असू द्या.